महाराष्ट्रातल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यातल्या बाळगंगा प्रकल्पाप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला मोठा धक्का दिलाय। बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या एफए एंटरप्राइजेसला कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। एफए एंटरप्राइजेसला 303 कोटींची भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिलेत। विशेष म्हणजे याच कंपनीविरोधात एसीबीनं तब्बल 30,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं। फुगवलेले दर आणि बोगस दावे केल्याचा आरोप एसीबीनं चार्जशीटमध्ये केला होता। यामध्ये कंत्राटदार कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलंय। दरम्यान बाळगंगा धरणाचं अपूर्ण राहिलेलं काम मात्र आता ही कंपनी करणार नाही, कारण 2016 मध्येच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं होतं। निसार खत्री आणि त्यांचे भाऊ मुख्तार खत्री यांच्या मालकीची ही कंपनी आहे। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। या देशामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आहे, जी घटना दिलेली आहे, जे कायदे दिलेले आहेत, कायद्याप्रमाणे आपलं राज्य चालतं, कायद्याप्रमाणे आपला देश चालतो, सगळ्या काही गोष्टी होतात। त्याच्यावर न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला मला टीका टिप्पणी करण्याचा काहीच अधिकार नाहीये। दरम्यान यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। आता मग त्यावेळेस केलेले जे काही ॲलिगेशन्स आहेत ते खोटे होते का ते फक्त विदाऊट पुरावा, म्हणजे ते आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो तेव्हा आम्हाला पुरावे मागतात, आम्ही पुरावे दिले तरी कारवाई कुठेच करत नाही। आता इथे तर कोर्टाने आता तुम्हाला सांगितलं की 303 कोटी द्या, म्हणजे त्यावेळेस जे ॲलिगेशन झालं, ज्यामुळे सरकारचं नाव खराब झालं, हे कुठेतरी फक्त राजकीय हेतूतून केल्या होत्या असं आपल्याला म्हणावं लागेल।